शंभूराजे देसाई आपल्या सोबत आहे. शपथविधी झालेला पण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. शपथविधी पार पडलेला आहे आणि सगळं काही आता संभ्रम देखील दूर झालेला आहे. तिन्ही नेत्यांनी शपथ घेतली. हा दिवस किती मोठा आहे आजचा? बघा, आम्ही पहिल्यापासून तुम्हाला सांगत होतो, कशाही पद्धतीची चढाओढ नाराजी नाट्य आमच्या महायुतीमध्ये नाही. त्याप्रमाणे 5 तारीख निश्चित झाली आणि त्याच्या 4-5 दिवस अगोदर ठाण्यामधल्या पत्रकार परिषदेमध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की महायुती मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत जो निर्णय घेईल त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल. त्याप्रमाणे आज शपथविधी झाला. फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्री म्हणून झाला, मान्य शिंदे साहेबांचा उपमुख्यमंत्री म्हणून झाला आणि मान्य दादांचा उपमुख्यमंत्री म्हणून झाला. तिघांनी आता कामकाजाला सुरुवात केली. आज कॅबिनेटची पहिली बैठक या तिघांची आता चालू आहे. त्यामुळे कुठेही संभ्रम नाही, काही चढाओढ नाही, नाराजी नाही. मी सांगितलं ना, ज्या दिवशी नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल ते आज आलेलं आहे. आजच्या दिवशीपासून आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते नेते विधानसभेच्या निवडणुकीत जे वचन आम्ही मतदारांना दिलेलं आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही कामाला लागू. नक्कीच. पण जी सिटिंग अरेंजमेंट होती, एकीकडे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस बसले होते आणि थोड्या लांब काही अंतरावरती एकनाथ शिंदे बसले होते. बरीचशी चर्चा झडते या सिटिंग अरेंजमेंट बद्दल देखील. मी थोडंसं संसदीय कार्यपद्धतीप्रमाणे जो राजशिष्टाचार आहे त्याची थोडक्यात माहिती देतो आपल्याला. माननीय पंतप्रधान महोदयांची सेंटर प्लेस असते, म्हणजे मधली जागा त्यांची असते. त्यांच्या एका बाजूला राज्यपाल बसतात, राज्यपालांच्या बाजूला मुख्यमंत्री बसतात, पंतप्रधानांच्या दुसऱ्या डाव्या बाजूला एका बाजूला उपमुख्यमंत्री बसतात आणि त्याच्यानंतर सिनियरिटीप्रमाणे बाकी राज्यांचे मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री बसतात. प्रोटोकॉल प्रमाणे ती सिटिंग अरेंजमेंट आहे. असं काही नाही की माननीय शिंदे साहेब एका बाजूला, आता उपमुख्यमंत्री 2 असल्यामुळं फडणवीस साहेबांची शेजारी दादांचा नंबर होता आणि प्रोटोकॉल प्रमाणे राज्यपालांच्या नंतर मुख्यमंत्र्यांचा नंबर असतो बसायचा. याच्यात काही नाही. विनाकारण अशा काही गोष्टींमधनं काही वेगळा विनाकारण अर्थ काढायची आवश्यकता नाही. राज्यशिष्टाचाराप्रमाणे प्रोटोकॉलनुसार जी नियमात सिटिंग अरेंजमेंटची तरतूद आहे त्याप्रमाणे ती केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सहकारी आमदार आणि मित्र पक्षातले मंत्री म्हणून तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवता तुम्ही आता? हे बघा, मागच्याही मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री होतो जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, दादा उपमुख्यमंत्री होते. आता बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेत आणि आमचे शिंदे साहेब आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत. आता हा शिवसेनेच्या बाबतीतला मंत्री कोणाला करायचं, राज्यमंत्री कोणाला करायचं, हा आम्ही पहिल्याच दिवशी आमदारांच्या बैठकीमध्ये एक ठराव केलेला आहे की त्याचे अधिकार आम्ही आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्यामुळे ते ज्यांना कोणाला मंत्री करतील, राज्यमंत्री करतील, सगळेजण एकत्र काम करू. शिवसेनेचा अजेंडा, शिवसेनेनं दिलेलं वचन, ह्या सगळ्या गोष्टी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष म्हणून आम्ही काम करू. पक्षाचं पूर्ण सहकार्य महायुतीतल्या मुख्यमंत्र्यांना राहील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.